निपाणीत घरकुल योजनेतील 600 घरे पूर्ण. उर्वरित घरांचे कामही अंतिम टप्प्यात, आमदार शशिकला जोळले यांनी दिली. निपाणी नगरपालिकेच्या घरकुल योजनेतील कामांना आता वेग आला असून आत्तापर्यंत सुमारे 600 घरे पूर्णपणे तयार झाली आहेत. उर्वरित घरांचे कामही अंतिम टप्प्यात असून लवकरच लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार असल्याची माहिती आमदार शशिकला जोळले यांनी दिली. निपाणी नगरपालिकेच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांच्या बैठकीत त्या बोलत होते. यावेळी बीडीसीसी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार अण्णासाहेब जोळले, आयुक्त गणपती पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. आमदार जोळले म्हणाल्या की 2012 पासून 2026 पर्यंत निपाणी शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी व वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसह घरकुल योजनेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी स्वच्छता आणि शौचालयासारख्या योजना राबविल्या. त्याचबरोबर निपाणी मतदारसंघातील सुमारे 8,000 महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून अनेक योजनांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. निपाणी येथे घरकुल योजनेअंतर्गत 1,812 घरे उभारण्याचे नियोजन असून त्यापैकी 600 घरे पूर्ण झाली आहेत. पुढील काही महिन्यात उर्वरित घरे पूर्ण करून 432 लाभार्थ्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने पारदर्शकपणे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घरकुल योजनेबरोबरच महिलांसाठी लघु उद्योग निर्मिती करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आमदार जोळले यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, भाजपा शहराध्यक्ष राजू गुंदेशा, राजू देसाई, सुनील पाटील, विजय टवळे, महेश सूर्यवंशी, नगरपालिका कर्मचारी प्रवीण कणगले, सागर मेस्त्री, विशाल लटवडे, इंद्रजीत घस्ते यांच्यासह मान्यवर व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संपत कुरणे यांनी मानले. महान कार्य न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी. कन्नडमध्ये बसवेश्वरांनी सांगतात, ಸತಿಪತಿಗಳು ಒಂದಾದ ಭಕ್ತಿ ಹಿತವಾಗಿ ಪುದು ಶಿವಂಗೆ ಸತಿಪತಿಗಳು ಒಂದಾಗದ ಭक्ती हालळू विष धरिಸಿದಂತೆ कान रामनाथ म्हणतात. म्हणजे सतीपती दोघं छान असलं तर घरातच स्वर्ग असते. आणि तुम्ही दोघं रोज उठून भांडायला लागलं तर नरक मेल्यावर आम्ही बघत नाही, घरातच आम्ही बघतोय. म्हणून तुमच्या नावावरती तुमच्या सुरक्षतेसाठी, महिलांच्या सुरक्षतेसाठी मोदी साहेबांनी अख्ख्या भारतातला जितका अशी घरं दिली ते सगळं महिलांच्या नावावरती आज तुम्हाला वितरण. जागाच नाही अशा बहिणी काय करणार, जागाच नाही अशा कुटुंबात काय करणार. तर मोदीजीने विचार केला की सरकारी जागा कुठे आहे तिथं तुम्ही G+1, G+2, G+3 अशा पद्धतीनं त्या माता बहिणींना त्यांचा शेवटचा श्वास इच्छापूर्त व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपल्या निपाणीला देखील कमीत कमी 2,000 घरांचं एक योजना, प्रधानमंत्री आवास योजना म्हणून हे घरकुलांचं योजना आपण अण्णांच्या मदतीनं आणि त्यावेळेला मी आमदार पण होतो, आमचं सरकार पण होतं, तर हे आपल्या निपाणीला आम्ही मंजूर करून आणलं होतं. आणि ते स्वप्न आज तुमचं सगळ्यांचं साकार होण्याच्या मार्गावरती आहे. आणि नक्कीच युगादीचा एक तुमचा नवीन वर्षाचा एक भेट म्हणून हे घरं तुम्हाला आज आपण वितरण करायचं ठरवलेलं आहे. प्रधानमंत्रीजींचं स्वप्न बघा, कुणाच्या नावावर आहे तो हे घर?